कुठे जायला? सरपंचाच्या घरी जायलात ना माय बाई. आता हे त्या सरपंचाचा ऊस कळकळ व्हायला ना. काय हो हे कस काय झालं माय बाई? आता मी परवा दिवशी तटून आली तर हिरवागारचं दिसलं माय बाई. आणि व्हायला बी काय लागे आता? काय झालं माय बाई हे असं? काय माहित बाई आता कसं काय झालं तर देव जाणे बाई. आता काय झालं रातच्या पोटातून तर काही कोणाला माहितच नाही. काय माहित आता माणूस सकाळपासून तिकडेच जायला फक्त चहाच्या घोटा राहते. आता सरपंचाचा ऊस जायला म्हटल्या एवढं काय झालं काय नाही. तिकडेच आहे माणूस. माणसाला निरा करमून नाही राहिलं. भूक आणि ताण हरपली आहे माणसाची. तिकडेच आहे माणूस. बोलतो शांता आता कोणाला वाटत नाही काय? आता गावातलं एवढं मोठं नुकसान झालं माणसाचं तर वाटत नाही का कोणाला बी? किती जीव तुटते. मग जाईन नाही तर काय तर माय बाई. बुडे सकाळपासून घरी नाही ना. मला असं वाटतं सरपंचाच्या घरी जायला बहुतेक. माय आता लजन जमा व्हायला असते तटी. आता हे अचंबाची गोष्ट आहे ना माय बाई. रातच्या पोटातून ऊस कधी व्हायते का? काय झालं काय नाही काही कोणाला समजेलच मार्ग नाही बिचारे. आता काय झालं काय नाही असं. शांता आता कोणती बिमारी आली माय बाई त्या उसार अशी की रातच्या पोटातून वाहून राहिला? काही समजेल मार्ग नाही बिचारे. आता मी तर काही अजून बिमारी पाहिली नाही माय बदलो की रातच्या पोटातून ऊस व्हायते. तुमच्या काळात काही कधी झालं का असं की रातच्या पोटातून कधी ऊस व्हायला असं कधी? अच्छा माय शांता हो हे काय 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 रातच्या पोटातून ऊस व्हायला ही काय गंमतची गोष्ट आहे का? हे आमच्या याच्यात नाही झालं माय बाई कधी. हे की नाही काहीतरी दुश्मनाचंच काम आहे हो बाई हे शांता. हे मला असं दिसून राहिलं. नाही तर एवढा चांगला ऊस कधीच वाहत नाही म्हटलं रातच्या पोटातून. ते तसाच वाटून राहिलं म्हणा. डाऊट तसंच येऊन राहिलं की कोणाचे ना कोणाचे हे कसं दुश्मनाचे काम आहेत. हे ते खपलं नसेल ना म्हणूनच केलं ते असं. अशी थांबले भाऊ कुकड्या तिकडेच तर झालं रे बापा गावात. गावात जायला का? जातो तुम्ही तिकडे जातो आता. अरे काय काम होतं सांगतच आहे रे बापा. एवढा घाई चालला तर सांगीन मी लागलंच तर. मग या तुम्ही नामदेव कुठे पहिले पाहू दे मला. नाही पोरा मागे ते निरा पादळ घाईच असते. कोणाले एक गोष्ट सूत्रधार सांगणार नाही. निरा पैताच गोष्टी सांगते हा. आता काही ना काही अर्जंट काम असेल बा म्हणून तो घाई गेला की निरा पळतच गेला ना. नामदेव भाऊ आहेत का घरी? आमच्या दुकानात लांबू खाली काही भरली तसं हा काय गोळ्या बिस्किट येत नाही. कोजेला हा तर रुपयाचं खाऊ नाही घालत. नक्की भरलीच लांबू तुम्ही आता दुकानात नाही. हा चानस आहे भाऊ आपल्याला. काय करू आला रे? काही नाही दुकानात पाहून राहिलं तर मग कुकडे गेले काय माहिती. सरपंच गोळ्या पाहिजे तर रुपया घ्या. गोळ्या पाहिजे गेले मला सांग ना. भरणी लांबत होता तू. अरे मी पाहिलं नाही तुले. सांग नको घुसले मला सांग नको. सांगली पाहिजे मारी मी. तुला सांगू राहिलो मी. सांग आपण दोघे जण लांबू ना. तसं या सरपंच आपल्याला देत नाही ना. चाल ना दोघे जण कान करून सरपंचाचं चान्साची मी वाट पाहून राहिलो बाबू. हाशाने शेते का डबल मी तर तेच करायला आलतो तू जे करायला आलता ते. हा मला तर सरपंचाचं काय न जाय ना. सरपंच तसाही फिरवते बाबू. हा सरपंच देते का तसं काही? एक पोंगा मागला देत नाही. चाल लांबू एखादी भरणी मग घेणं भरणी घे चाल. अरे बरं सरपंच उघडी गेले काय माहित बाबू कुठे गेले तर आम्हाला नाही माहित. सरपंचाचं दुकान उघडा आहे तुम्ही काय करू राहिले रे? नक्की काय नाही लांबत आहात तुम्ही? बापा आम्ही काल लांबा. अरे बापा आम्ही काय तशा काय? हा सरपंच म्हणे अटी थांबा म्हणे. मी आलोच म्हणे बा 2 नंबरले जाऊ. पताच नाही बा सरपंच येऊनच नाही राहिला. लय वाकड तू उभ्या आम्ही राखा ना या दुकानावर. एवढ्या काटतो खरं बोलते खोटं बोलते काय माहित. याच्यावर जरासा भरोसा नाही ती भरवी. येणारे दोन्ही आपले खोटे जात नाही तरी म्हणा. काय माहित आता काय बोलते तर खरं आहे की खोटं आहे याचं. हो ना सरपंच कुकडे गेले पण सरपंच आम्हाला नाही माहिती रे बाबा. आम्हीच तर बोल झालो उभी राहू अरे थांबा म्हणत. कधी गेले आले नाही तो. काय करा आम्हाला दिसून नाही राहिलं. असं वाटते दुकान सोडून चालले तर वाटत. केलं सरपंच नामदेव भाऊ नाही सरपंच नाही कुकडे आहेत लेकाचे उभे. आम्ही तर वावरातून सोबतच आलो ना. कुकडे गायब झाले दोघे जण. नक्की पोलीस स्टेशनला गेले नाही त्यांच्या फॉरेन्सिक लॅबला मागे गेले. नक्की पता काढून आणत असती नाही तिकडेच गेली असती. मला एक तोडजण गोष्ट सांगणार गावात एक तर गाई मेल्या. हे गोट आता कशी काय सांगू मी पोटात राहून नाही राहिली एक तर. काय काम आहे पण एवढं काय अर्जंट काम पडलं? दादा की विचारून राहिले सरपंच कुकडे गेले काय होती गोट? कुकडे अटकलं तुमचं? तुमच्या लायकी गोट नाही. तुम्ही काय डोकं घालू नका. चला मला पाहू द्या सरपंच कुकडे गेले तर. बरोबर सांभाळलं दुकान आहे लांबसान भरणे. वया चॉकलेट बिस्किट पोंगे पाकिट. तू काय खरं नाही घेऊन जाशील चिंगीले पोंग्याचं पाकिट. पोंगे करते चिंगी. हो बापा चिंगील पोंगा नाही पाहिजे आता. काल नाही कोणाचे भरणे फरणे मी ऐकत नाही नेणं असले तर. तुम्ही तर काही बोलता बा. काही आरोप लावता मावर. यांना देणं काही आहे बा तुम्ही तर. आपलं काम तसं नाही. कोणा भरोसा टाकला तर आपण पुरा पण त्याचा भरोसा निभवत असतो. हे रिकामे काम नाही करत आपण. हा पुरा म्हणजे दोघे बापले तुम्ही सुपडत साफ करता लोकांचं. एवढे भरोशाचे माणसं आहे तुम्ही. इमानदारी तर एवढे घे बस. तुमच्या म्हणजे रक्ताच्या थेंबा इमानदारी आहे. चाले बेमान
हे तर साले तरी 50 तरी मारायला लायकीचे आहेत तो काही बापले गो. बरोबर पाहिजे मी पाहतो काय कुकडे गेले तर. घंटा गेला बरं लांबवर भरणे आता हा चानच आहे आता. हो चाल चाल. त्यात तुला माहित आहे की नाही रे त्या सरपंचा ऊस कसा जायला आले का कळकळ व्हायला वर रातोरात असं होत असते का रे पण वाहत असते का ऊस. मेहनत नाही पाहिलं बा किती पाणी देऊन राहिला का सरपंच किती मेहनत करून राहिला बा ऊसाचा. एवढी मेहनत केल्यावर का व्हायला ऊस अशी कशी गडबड झाली रे बा. काय बा माया काय वाचण्यात नाही पाहण्यात नाही बा असं असा ऊस वाहत नसते बा काही ना काही घोर करायला लागला. हो हो तरी तुला सांगतो ठासलेल्या का त्या ऊसाची ठासली मी निंबू पाणी काहीतरी केलं नक्की करणे कोलोट आहे. हो असं केलं कीच माहित असते ते कसे त्या टरबूसाला सडवा लावतात अंदरून सडतात टरबूज तसा कारभार करेल हा ऊसाचा. आता कुठे राहिला बाई अजून काही बोलून राहिला का कोण काही फवारलं असेल त्याच्या नेमकं तुला सांगतो. हो मला तर वाटतं हऱ्याची शिवल्याची काय नाही गेम असेल ते दोघं जण लय तोंड घालतात कुठे कुठे नक्की त्याच प्लॅनिंग असेल हे तुला सांगतो त्यानंच मेळ आणला हा. त्याचं असू शकतं बा त्या दिवशी होते बा गुटरगुण करून राहिले तेव्हा दोघं जण सोबत काहीतरी नेमकं त्याचाच मेळ असेल ना. अरे दोघं जण प्याली सोबत जाऊन राहिले ना आता 36चा आकडा होता त्याचा आता तुला चांगलं जमून राहिलं त्याचं नक्की दोघांना काही ना काही शाळा भरवलं असेल का रे. पण फायदा काय शाळा भरून यायचा तो जाऊन काय भेटले यायला. शिवल्या तर लस माझ्यावर होता किती मार खाईन ढोरासारखा थोडी काही सुधरत नाही हा. तो पाहिजे गळ्या याच्यात नुसतं अजून धुपूट निघते त्याचं. हो मी तो म्हणतो की नाही त्याला एखाद्या गड्ड्यात दाबून मारून टाका सालेले लय दलिंदर आहे तो. पण कोण त्याच्यावर चर्चा करू राहिला आपल्याला काय माहिती शेंडाने मालून बुडून नाही माहित फालतू त्याचं नाव घेऊन राहिला आपण आपल्या घरावर गोटे ऐकलं कोणाचं बा पहिले तर दोघे भानवड्या तुला माहित नाही तो हऱ्या कसा 1000 रुपये का तमाशा मांडते तर दे बाबा त्याचं नाव काही घेऊ नको बाबा. आपल्याला माहित नाही ठाऊक नाही घेऊन राहिलं त्याचं नाव कोण ऐकलं दिन सांगून कोण नाव आपण का कोणा शिवोलीशी करून राहिला का आपलं नाव घेऊन तर आपण जे आहे सांगून राहिला तर विषय असते आपला विषय निघते जाऊ दे आपल्याला काही नाही करायला लागत. शिवल्याचा पाहिजे तर हऱ्याचा पाहिजे आणि सरपंचाचा पाहिजे त्याचा जवळ जाऊ लागायचा. पण कसं गावातलं काम असते मनाने वाटते रुक जरासं सांगू नको काहीच नाही बाबा काय डोक्याला ताप घेऊ नको तू घेऊ नको नाही घेऊ नको. हा गावातले लोक कसं बेकार साठी ओलही जायचे वायली जायचे काय घरावर गोटी घेऊन आला घेणार ना माबुड्याला पहिलेच घरा मा बापा रुग्ण घेऊन झोडीन मला हाल तुम्ही जर कुठे सापडलं बाबा मी नाही बोलत बाबा कोणा गोटीवर. तुम्हाला नामदेव दिसले ना नामदेव बाबा आम्हाला काही दिसले ना सकाळपासून चक्र आलं ते 2-3 बोलतात बी ते पण काय झालं रे बापा गावात कान झालं ढोरं मरून राहिले. ढोरं मरून राहिले काही फेकत नव्हता मनात पडीन तेच बघतं का आता तर पाहिला मी गाय गवार गेलं वाटून तर ढोरं मरून राहिले म्हणते तो. माझ्या खोटंच वाटते को मी माडव्यानं पाहून आलो ना मी गावात सांगून राहिलो मी पाहून राहिलो यायला कुठे आहे तर काय दंगल व्हायची शक्यता आहे बाबा. त्या दगडूच्या आणि त्या हनुमानाच्या मागं लय लागले ते दोघं जण तुकाराम भाऊ देवलाल भाऊ मारतो की खाऊ ठेवूच करून राहिले त्याले चला लवकर. खरंच काय रे खरंच झालं का पण असं तुमच्या नांदे लागेल पुढे टाइमपास होऊन राहिला बाबा चाल बाबा तू पाहतो नामदेव होले का रे खरंच असेल गाडी बाने असू शकते बा. पण आता तर काय गवार पाहायला आपण बाया घंट्याचं काय खराबी जाऊ दे किती जायला की असा मुत्ते आणू लागू बे आठाने पडेल माणूस आहे गळा तो त्याचं लग्न नेऊन राहिला तो भनकला असेल तो अजून पडला असेल त्याला रुपये मुतल्या हिंदी या घंट्याचं काही खरं नाही ते ढोरं मेले आपल्याला काय करायला काय हिंदी ना आपल्याला आपल्या घरी ढोर नाव असं आपण कुठे विचार करते भेन ना दे ना जाऊ दे काही नाही झाला हा फेकत असेल जगाला चिवट्या बनवते बरं कधी येड्यात काढते लोक जाऊ दे बाबा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा बरं. हा सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. चिवला त्या सरपंचा ऊस कसा गावायला तुनच काही जातीची कांडी फिरवली नाही काय तुझ्या हात नाही पाहा त्याच्यात शिवला जीव आहे कोण माऊली काय विचारू राहिला का विचारू तू काय झालं काय नाही तर मामाली माहीत आहे आता त्या हऱ्यान गोर करून टाकला सारा आल्या का निक बह्याळायचं पोट्ट. काय झालं काय घोर केला हऱ्यानं जाऊ दे तू बिशी काढू नको बिशी बंद करून टाकतो त्या हऱ्यान घोर करेला आहे तो. तुला कसा माहिती हऱ्यान घोर केला तर हऱ्यान घोर केला म्हणजे शिवलाला माहित अशी ना कोणाला माहित असेल रे बा कोपऱ्यातली खबर असते शिवलाला शिवला असे काम होतात का गावात तुला काही बोलून राहिला गड्या माऊली इतक्या दिवस राहतो का आपण सोबत तरी तुला कोणत्या गोष्टी समजत नाही. तेच बंद करून टाका तुम्ही तू विशेष काढू नका अडचण मानाव घेऊ नका फालतू मानावाचा डंका पिटीन गावात घेणार दे ना. हा आता तो हऱ्या काय गडबड ते करते काय माहित आता मानाव सांगते का तो त्यानं माना सांगितलं उगाच त्याला टपोरच मार तुम्ही आता सपाटे मारले फिरायचंच नाही त्याले. टेन्शन न घेऊ शिवला घरी दिसत बी नाही गावात हऱ्या गेला पोहून उठून गावातो घरी नाही येतो मी गेलो मग त्या घरी कारण म्हटलं हरी घाय का घरात ते बायको घरी नाही तो गेला म्हणे कुठेतरी तो धावायला फरार आता तो गावात नाही टेन्शन न घेतो. येतो मग आनंदाची गोटा बाबा मी तर शेर आहो मग चाललं मग आज जाऊन फिरून आता जरा येऊन चक्कर मारू
आता काही वांधा नाही. आहेच आपण मग यायच्यात मंदात करायले. काय करावं लागते आपल्याला, आहे की नाही, मागे मागे फिरायले. चाल चाल, सरपंचाची नामदेवची मजा घेऊन ते काय कोणाला पाहून चाल. ते नामदेव सरपंच काय कोणाला पाहून चाल चाल. मला त्या दगड्या वाळग्यात जाऊन पाहू दे काही घोर झाला का. देवल्या मागा कुरकुर करत होता ना. देवल्याचा काहीतरी गेम फुकला. देवल्याने माझ्या कधी इंटिमेशन देईल तीन त्याले दगड्याले. माझ्या ढोरं अशी जाडतो तशी जाडतो. त्या दोघंही देतो झमकून देवल्यात दगड्याचा तटी देतो टाकून चिंगी. मग जाऊ ना, सोबतच जाऊ आपण तिघं बी वाळग्यात. तुम्ही नका येऊ, मी फक्त एकटाच जातो तटीचा. तुम्ही काही येऊ नका मागा मागा माय. जाय बा जाय, एकटाच जाय तू. मग मी पाहतो काय झालं काय नाही तर देतो दोघे जाय टाकून तेल. देतो दोघे लावून तसं पाहायला भेटते. मग जराचं करम ते माणसाली. चाल चाल. कोणाकोणाच्या याच्यात तेल टाकते बा, याचं तेल निघते कडे आज. तुला सांगतो नक्की 100% सांगतो, याचं धुपुडं जायचं. त्यानं आपल्याला काय करायला लागते, हो लेहन कधी जा करायचं, आपण मागं मागं राहायचं याच्या. खाय प्यायच्या लागते आपण याच्यासोबत. मार खायला हा एकटा ढोरासारखा, आपल्याला काहीच नाही करायला लागत. शेप राहायचं आपण, टेन्शन नाही घ्यायचं, ऐकायचं फक्त जे सांगते ते. जाऊ दे, आपल्याला काही खिंदी नाही खायला, मरेन एखादा. आपल्याला काय करायला लागते त्याच्या कर्मन मरत्या. सुधरत नाही म्हणा. तो साला बरं त्या घरी लवकर झाला बरं, त्याला सपाट्या मारल्याशिवाय मिळत नाही येणार. त्याला कोण सांगितले तर ढोरं अंदर घालायचे वावरात. त्याला विचारून चाला ना. गळ्या मजूर माणूस आहे का माया कधी अडी नडी कामात पडते. काय जाऊ दे त्याला काही नांदी नाही लागत. मी कोणाकोणा नांदी लागले का एवढं नुकसान झालं आता माय काय पाहू बे. मी माझं डोकं बिन करून राहिलं सारं. काही मी त्या हऱ्या फऱ्या नांदी लागत. जाऊ दे. म्हटल्या नाही चालत सरपंच, त्याला विचारायचं लागेल. तुला कोण सांगितलं काय सांगितलं, खाना निवाडाचं करायला लागेल की नाही. तुम्ही राजा घरा बिन भरोसेच काम आहे राजा तुमचं. तुम्ही म्हणाले भेटाच ते माहित नाही बाबा मजुराची गोम काय आहे. तर आज त्याला म्हटलं तर कालपासून येत बी नाही महाराज. पायी नाही ठेवत. 2000 रुपये रोज दिला तर येत नाही तो. एवढं ताटेल काम आहे सांगतो. एक तर पहिलेच तर मजूर भेटत नाही, ते जाळू ठेवावं लागतात बाबू सारखी. काय सांगतो तू. म्हणून त्याला म्हणायला लागत बा जाऊ दे, झालं तर झालं, केलं लेखानं. हे गोष्ट तर बरोबरच आहे म्हणा. मजुराला काही म्हटलं जरा असं किंगरी वाजवली तर बस दुसऱ्या दिवसापासून चाटत आहे तुम्हाला. तोडे नाही बाहेर तुमचं तो. ही परिस्थिती खरीच आहे म्हणा. पण काय ना काय तर तोडगा काढा लागेल सरपंच. 2 शब्द त्या खाना टाका लागतील ना बा. तुला कोणी सांगाल तर काय आहे, तुला अशा गोबना काऊन केला हा मागच्या मागं. आम्ही हाव की नाही आहे त्याला विचार लागेल ना 2 गोटी. तुम्ही सरपंच खऱ्याले घेऊन राहा राजा, आपला का खोटा आहे का. तुम्ही सांगितलं होतं का त्याला, आम्हाला सांगा तुम्ही. तुम्ही म्हटलं का त्याला की बा ढोरं हे बनून वावरा गाई गवारायला सांग, बंद वावर चालून टाकत सांगाल का तुम्ही त्याला. बापा मी ना काहीच नाही, शब्दही नाही काढला. आम्ही तर डायरेक्ट 2 जण नामदेवराव. मी तर पोलीस स्टेशनलाच गेलो. मला काय माहिती इकडे काय काशी झाली. तर मी त्याशी शब्दही नाही बोललो ना. तर लड बोंबल करेल. त्याला म्हटलं बा लड बोंबल करू नको, तुला काही कामावून काढत नाही मी. पण तू यार काय आळ घेत नाही असं बोललो मी. त्यासोबत चालले गेलो पोलीस स्टेशनले. तर आमच्या मनी ह्यांनी काहीच नाही, आम्ही म्हटलंही नाही त्याला काही. तुम्ही म्हटलं नाही, तुम्ही दबून काय राहिले मग. विचारून त्याले कारगाळा तुला कोण सांगितलं काय सांगितलं. त्यानं जर ढोरं घातले नसते अंदर तर सापडलं असतं ना काही ना काही सबूत. आज आपल्याला माहित पडलं असतं कसं झालं काय झालं. आता ते फॉरेन्सिक वाले लॅब वाले कधी रिपोर्ट देते कधी नाही, झाकट पडले. पण तुम्हाला खरं सांगू राहिलो, तुम्ही दबू नका आता. चला तुम्ही चटकन झाला बरं. पाऊस त्याचा काय आहे तर कोण सांगितलं त्याला कशाला. अरे आज जर त्याला म्हटलं नाही की नाही, काल तो लई इतर येईल तुम्हाला सांगतो मी. डब्या गिब्याचं नाही, पण माणसं भेटत नाहीत ना बा. कामाला पहिलेच तर ते लाडून ठेवावं लागतात. बाबू सारखे वागवा लागतात. थोडं म्हटलं ना तर कालपासून मला अजून घरदारी फिरायला लागेल मजुरासाठी. काय करतं आपलं मजूर आहे बोर शहर आहे, त्याच्याशिवाय चालत नाही आपला वाजा गाजा. आता मी सोडू काय, शेणपाणी मी काढू का, म्हैस मी पाहू काय. काय मला सुचत नाही ना मग. एवढे भेऊ नका मागे पुढे ते पाहू नका. चला जे होईन ते पाहून घेऊ आता. मजूर तुमचंही काम आहे आमचंही आहे. मग काय विषय कोण आले एवढा काय टेन्शन घेऊन राहिले तुम्ही. ह्यानं अगोपणा गेला ना. चला त्याला विचारूच आपण काय मारून राहिलो की साधून राहिलो ते खाली. तुम्ही चला एवढे ते मागे पुढे पाहू नका. झटकनी चला त्याला विचारू 2 गोटी. विचारायला काय हरकत आहे का आपल्याला. आपण काय त्याला काना खाली मारून राहिलो का. नाही विचारणं काय आपलं काम आहे. तुम्ही एवढं म्हणूनच राहिले तर चला बा चला. पण नामदेव बेकार झालं बा. बेकार झालं बा. घंट्या नुसता कोळ्यातच बोलते. अरे स्पष्ट सांग काय झालं तर. काय सांगू मी. आपल्या गावातल्या गाया मुरायला ढोरं मरून राहिले कटकट. चला ना त्या तुकाराम भाऊचे देवलाल भाऊचे गाया मिल्या. चला पाहायला लवकर. ते जायला बा वाडग्यात. चला लवकर. मी तुम्हाला ते सांगायला येऊन राहिलो तो. पाहून राहिलो बंद गाव पाहून राहिलो, पण तुम्ही काही भेटून नाही राहिले मला. वाटी भेटले बा आखरे तुम्ही. चला बरं लवकर. चाल लवकर चाल बा. काय हे तर बेकारच आहे बा. चला लवकर सरपंच टाइमपास नका करू बाबा. चला काय झालं पाहू बा. चाल बरं आण बरं तांबाखू चुना दे वर. लय तलप लागलेल्या का काय का माणूस. गावात काय झालं तुला तांबाखू चुना खायची पडली.
त्या सरपंच खलास झाला आणि का 2 एकर उच्चक झाला आणि त्याचा रातोरात व्हायला ना तुला तांबाखू चुना सुसून राहिला. हा माणूस आज की जनावर असले का तू? का तलपीच्या वरती आहे का काही? पहिले तलप मग पाहते का आज सरपंचा विचार करू. हा त्याचा विचार करत बसलं इकडे तलप राहील, इकडे माझा जीव तुटून राहिला सारा. दे लवकर. हा माझ्यानं मला करमून नाही राहायला खाल्लं नाही तर. हे कसं काय झालं शिनले का? मला तर काही सुसून नाही राहिलं का? रातोरात ऊस कसा व्हायचं का? मी आता का 85 वर्षात अजून नाही पाहिलं का कधी की रातोरात ऊस व्हायला म्हणून. त्याचं बरोबर आहे बा, खत पाणी मूत गीत फवारे गिवारे सर्व ओके आहे काम. तडीचा पैसा तकडा आहे भाऊ. सऱ्या गोटी पद्धतशीर असल्या झालो कसं काय? मला हेच नाही समजून राहिलं बरं. माझ्या डोक्यातच नाही बसून राहिलं हे. तर मी आज कुठे पाहिलं हे असं? मी नाही पहिल्यांदा पाहिलं बापा रातोरात. अरे काल चालवून बा ती पूत तो हिरवा गार ऊस होता बा बिलकुल. म्हणजे रातोरात चक सकाळी बोंबच वावरात गेलो तर पाहिलं तर बाबा रे खतरनाकच का. व्हायला कसा का ऊस? मी चक्रात पडेला. माय गाडी म्हणजे कामच नाही करून राहिली आता. मा डोक्सच काम नाही करून राहिलो. कसं काय झालं शिने येतो? अबे शिवल्यानं तर काही केलं नशील का? नक्की तुला सांगतो शिवल्यानंच काहीतरी बोट फिरवलं अशी. हो कारण की सरपंचाचं शिवल्याचं कसं पोटत नाही ना. नक्की यानंच काहीतरी पिन मारली गळ्या हे. यानंच खेळ रचवला म्हणून तू तरी चबर करी जास्त असं तसं ढमुक ढमुक. पोलीस स्टेशनला जाऊ नका ढमुक वागू. आली का तुझी गोट लक्षात? त्याचं नाव कसं घेशील? आपल्याला काही पुरावा आहे का? त्याचं नाव घेतं बाबा. त्याचं नावच नाव काढू बाबा. फालतू भांडणं घरात. तुला माहित नाही कसं आहे तर तुही जवल्या जाय ना ती. तुला माहित नाही कसं आहे काय भेटतं कसं आली? कुराणं तोडून टाकतो त्याला थट थट. माना घेतलं त्यानं तर येऊ देऊन त्याला माझं भांडण आले. झोडतो तर माझं पुरा मस्त गात बसेल ते. माझ्या एवढ्यातून काही कामाची नाही. मेला मी ते केलं त्याचं तीर आलाय का? तर मी ना घरात फोटोही लावला त्याचा. हारी चढवला त्याला. काय करतो रे अशी एवढ्यात बदनाम करून राहिला आपल्याला जिकडे तिकडे. जिकडे जाशील तिकडे बोट घालते सायाचा. काहीच कामाचा नाही फुतीचा एवढा मोठा आवल्या ती. बेकार आवल्याचा हे. हे वय आपलं आता भांडणं करायचं नाही बापा. 2 गोष्टी समजूतदारीच्या करणं, कोणाचा संबंध जोडणं, कोणाचं काही मदत करण्याचं वय आहे आपलं हे. भांडणं करायचं आहे जाऊ दे ना. आता काय जवान राहिलो का कुस्त्या करायला? काही का माणूस असतो फायटिंगवर येतो बाबा डायरेक्ट. माया गुण घेतलेल्या का 2 सारे जवानीतले म्हणतो म्हणून. नाही तर मग तोडलाच असता मी. मला डोकं खराब होते त्याचं नाव काढलं की. पण कुल सांगतो तू जटी नाही तोडी तोंड घालते ना तू. कुठे आहेस तू? तुला सांगतो याच्यात 100% सांगतो तुला तो आहे. हो काय नाही यानं पिन मारेलच आहे. त्याच्याशिवाय कोणीच नाही ना गावात. तरी एवढा खांडू घर आहे कोणाचं एवढं वाईट पाहिजे रे कोणी? त्याच्याशिवाय कोणीच नाही. त्याचंच मन जायते. हिजरते लोकाईले. डोकं खराब नको होऊ देऊ. जाऊ दे आपल्याला काही नाही करायला लागत. आपलं काल डोकं गरम करून राहिला. जाऊ दे. सरपंच झालं ना सरपंच पाय. तो काय आपल्या मतला ऐकता सरपंच? तो अगोज आहे. तो काय सुद्धा आहे काय? निवडणूक पुढचा वय करते पुढे निवडून आलाय काही करत नाही गावात. जाऊ दे ना. त्याने नाल्या गटार फटार या त्या सारं लय खायला जाणं. रोड मोड लय खाल्ले जाणं. जाऊ दे ना. त्याचा कुठे विचार करतो? काची तर इस्टेट जमा केलेली एकानं. गाव तर बंद खाल्लं ना. संडास नाही पुरले संडासही खाल्ले जाणं. कमिशन संडास खाव की काही खाव ते शासनाचं खाल्लं. पण आता वाईट झालं ना. सांगणं त्याचं रातोरात ऊस व्हायला ना. ते गोट पाहिजे. त्या काय उकरून काढून राहिला. मी नादी खाल्ली रोड खाल्ला आणि संडास खाल्ला. काय का त्याविषयी काही हिंदे नाही आपले. ते पर्सेंटेज कुठे ठरेल असते? 10% 15%. ते शासनच देते त्याला. जाऊ दे ना. तू कुठे विचार करून आला त्याच्या? पुढे बा तू काय म्हणतं? आई इकडे बसून राहील तुम्ही. इकडे ढोरं मरून राहिले गावात. चाला ना. ते पाहून काय झालं तर. चला कोणता रोग आला पाहू. आत कांदा काय झालं तर चला लवकर. पण हा कोणता रोग आला आता? ढोरं मरून राहील. चाल बरं पाहू बरं कोणता काय झालं तर. केलं कोरोना थंड. आता हा कोणता आहे बाबा? ढोरेवर आला आता नवीन. लवकर अरे फकायला ना बरोबर चला. पाहो तुम्ही तर मोठं तोंड वाचा तुम्ही. आमचे ढोरं मेले ना. लक्ष्मी मला सोडून कोण गेली तू? मै गाय मेली. पाहो देवलाल भाऊ पाहो. देवलाल भाऊ तुम्ही झाले बोट म्हणत त्याच्या नावानं. तुम्ही ढोरं मारले ढमक केला. आता बाबर त्याचं नुकसान झालं ना. त्यानं हातानं गेलं का? तुमच्या ढोऱ्याला काही खाऊ घातलं त्यानं आणि त्याचे ढोरं वाचेला का? बाबर मेले त्याची ढोरं. काय राजा काही आरोप लावत राहता तुम्ही राजो? देवलाल भाऊ पाहणं देखणं काही नाही राजा. आम्हाला काय माहित गड्या असा आहे तो. फालतू म्हटलं का? आता पस्ता येऊन राहिला. आम्हाला वाटलं बा पोरेन चारलीस 3 कुकडे झाला खोर. जाऊ दे बा. तो आता काय झालं बा ते. पाहो देवलाल भाऊ पाहणं.
आता हे आमचं नुकसान कोण देणार आहे भरून? तुम्ही देणार आहात का? एवढं बोलून घेतलं राजू आम्हाला, भरून द्या, ढमूक करा, ढमूक घ्या. जरा विचार केला पाहिजे राजू, आम्ही काय जाणून करणार पोरं आहो का? गड्या दगडू, आता आम्हालाच काय माहित असं होईल म्हणून भावनेच्या भरात बोललो गड्या आम्ही. आमच्या काही मनी माणसी काही नव्हतं. नुकसान झालं की माणसाने कसं हे होत नाही ना, कंट्रोलच होत नाही. जाऊ दे बा आता, आमचं बा ना, आमचं नुकसान झालं ना. दगडू हे कसं काय झालं रे? मला काय माहित कसं काय झालं तर. लोळ नको बरं, ह्या गोष्टी होतच राहतात. जाऊ दे, निसर्गाचा कोप आहे तो, जाऊ दे. लोळ नको. सरपंच किती बेकार झाले, किती ढोरं मेले पहा नाही. बापा रे, असं कसं काय झालं हे? पण कोण सांगणार बापा कसं काय झालं हे तर? आपल्याला काय माहित आता. येईन कुकडे नेले जायला, कुकडे नाही महाराष्ट्र नेल ते 100% येईन चालेल. तटीच नशीन झाली नामदेव गडबड काय. लोळ नको रे, लोळ नको लगा. काय लगा आणले कोण राहिला? लढून आहे तर काय तर सांगायला, मा किती नुकसान झालं हे. माझ्या 3 गाय मेल्या, या देवीदास भाऊच्या 2 गाई मेल्या, तुकाराम भाऊची 1 गाय मेली. सांगा बरं, आता हे लोक वरून मला भरून दे मागून राहिले, मी कुठून देऊ? माझा पैसा ना हातला. लाजा वाटतात रे तुम्ही. नुकसान आमचंही झालं ना, आम्हाला भरून मागता का? माना तू कसा म्हणून राहिला रे? भरून मागता का काय? कुठून द्या आम्ही भरून? बुडे बाबा भरून नाही पाहिजे बाबा, गलत फहमी झालं ते. आम्हाला वाटलं आमचं झालं काय. आता तुमचंही नुकसान झालं, आम्ही कोणा तोंडात मागा तुम्हाला भरून? बुडवा खडकूही नाही पाहिजे बाबा, आम्हाला नाही पाहिजे. नुकसान सारे झाल्यावर कोणाला मागसाल? नाही नाही, आपल्याला नाही पाहिजे बाबा. तोंडून निघून गेलो बापा ते. दगडू तू कुकडे नेलते चारायला एवढं? कुकडे नेलते चारायले? सांग रे, कुकडे नेलते तुम्ही ढोरे चारायला? कोणा वावरात नेलते का? पप्पा तो हऱ्या आलता आमच्या जोय, तो हऱ्या म्हणे ढोरं चारायला नाही म्हणे सरपंच वावरात. आम्ही नेले बाबा, हाशी कुशीत म्हटलं बापा चांगलं चारायला, उसातच चारायला भेटते बापा. डम फुकून आणतो आता ढोरं. आम्हाला काय माहित असं होईल? त्या हऱ्यानं घोर केला ना, फालतून नेला आम्ही सरपंच वावरात. आम्हाला काही माहित नाही, ठाऊक नाही, काहीच नाही. येळे आले को काल नेले त्या वावरात. तुम्हाला माहित नाही का तो ऊस रातोरात जायला म्हणून? तुम्ही दिले त्याच्यात घालून निघ भयार कामं करत राहता का तुम्ही? निघ विचारपूस करत जा जराशे काही गावात. जरा ऊस तसा नाही जाईल आपला. अशी गडबड व्हायला फवारेला तो ऊस, हे ढोरे मेले तो ऊसही जाईला. या हऱ्याला काही ना काही माहीत अशी यातलं, म्हणून ते हऱ्याने शाळा फिरवली. हे पा हरे बाबा नाही जायचा. चला त्या हऱ्या घरी चला बरं, पाहू त्याला काय आहे तो बजेट त्याचा आता. मुख्य गहू बद्दल असं लोकांचा विचार या हऱ्याचा. हऱ्याला काही लाज वाटते जराशी बी? असं होईल असल्यावर त्यानं आम्हाला वावरात ढोरं घालायला लावले, आमचे ढोरं कट मेले. आता हे कोण दिन नुकसान भरून? काही शोधी नाही राहील बाबू. दगड्या तुला म्हणू मी, ढोरं चारू नको रे बाबू, आपलं काम नाही ते सोडून देतो धंदा आता. पहिल्यासारखे लोक राहिले नाहीत. तू म्हणतो बाबा जाऊ द्या, मुख्य गहूचा आशीर्वाद भेटते आपल्याला, चारतो आपण. मी सांगतो ते ऐकत नाही बाबू तू. हे असं होते मग. हे आहेत लोक लायकीचे कोण्या. अरे माणसं बदमाश करतात एकामेकाशी, ढोराईसोबतही बदमाशकी करून राहिले लोक. आता पाय नाही हे कसं झालं तर. ताबुडे बा आम्ही ढोरच नाही चारा सोडून देतो. आम्ही ढोरं चारणं आम्हाला काही घेणं देणं नाही. कोणी चारा बापा ढोरं काय करताय? असं झाल्या लोक आमच्यावर बोट ठेवतात. वावर कोण फवारले असेल, काही टाकेल असेल त्या वावरात ढोरं चारायला आले आम्हाला त्या हऱ्यानं. एवढा खांडू खराब आहे तो हरे. बाबा तुम्ही म्हणून राहिले तसंच करतो मी आता. ढोरं चारणं फारणं बंद, पुरत नाही हे. असं झालं तर काय करता? जाऊ दे ढोरे चारणं पुण्याचं काम आहे. जाऊ दे, एखाद्या वेळेस होतच त्या गोटी. तू काय एवढा विचार कोणाला लोड नको आता. चल बंद कर. एवढा लेका स्ट्रॉंग पोरगा असल्यावर तू लढून राहायला, ह्या गोटी होतच असतात. जाऊ दे ना, झाली आता ही गोष्ट. आता काय डबल होत असते का? काही येणार का तू? पुण्याचं काम म्हणता, हे असं पुण्य आहे का मग? अटी गडबडा करू नका आता. चला त्या हऱ्या घरी जाऊ ना, त्याला विचारून भडवी झाली असं काऊन केलं म्हणून. त्याला मठ्ठक सारत होतं सरपंच, तो बी होता याच्यात. त्यानं ते रचिलाय मला असं वाटते. म्हणून तर त्यानं शाळा फिरवली, ढोरं चारायला लावली तुमच्या वावरात. तुम्ही नाही सांगितलं असेल ना, दिलं असेल बोट फिरू. त्याच्या अंदरून तुमची खिचडी असेल शिजेल सरपंच. तुम्ही काय सांगून राहिले आम्हाला? सगळा माहिती काल खिचडी शिजेल बा, मास्त ऊज जाईल असल्या माझी जीवात जीव नाही. आम्ही तटून असल्या पोलीस स्टेशनला गेलो, आम्हाला काय माहिती नाही, मनी माणशी नाही काही असं होईल म्हणून. आता हे झालं तर आता मी काय करू बा? सांग बा तू आता. माझ्या काय दोष आहे का? हऱ्यान केला आता हे. चला त्या हऱ्या घरी चला ना. सरपंच अटीसा बोलूच नका तुम्ही आता. चला फक्त त्या हऱ्याला पाहू काय तर. त्या हऱ्यानं घोर केला ना.
बेकार झालं रे बा हे. काय लगा मजा आहे रे हा. एवढे लगा ढोरं मेले लगा, गाई मारल्या, काहीच लेका काही दया माया नाही रे बा, काहीच नाही लगा. असं काय म्हणून करतात काय माहीत लोक. हां काय लेका बेकारच परिस्थिती आहे रे बा, भयानक आहे बाहेर. काही करू शकतात रे बा, काही खरं नाही. लायकीचं काम नाही राह रे बा, काहीच नाही, काही खरं नाही. आता हे जग बदललं पुरं. मुकी गहू सुबरबर असं कधीच ना करत लोक. सारे पिंडी टाकत ढोरायले मारत ना, काढून ना ते ढोरं. कोणाचं ढोर बी आलं तर एखाद्या खुट्याला बांधून ठेवत त्याच्या घरी हे करत. आता तर अशी परिस्थिती आहे की ढोरं चारायची धर्म नाही राहिला, असं करतात लोक. काय सांगा, परिस्थितीला बदलली आता. पहिले त्या हऱ्या घरी चाला, त्या हऱ्याचं पाहू द्या मला काय. तर हा मा नुकसान झालं ना, आता या नुकसानीचा बदला घेतो मी त्यावरून. पाहतो ना कोण सांगितलं काय हेलं, काऊन केलं तू ना, त्याला विचारतो ना मी. कोणती त्याची केळीची बाग कापलती, मोठा दात काढत आलता मला सांगायला. गळ्या सरपंच आवारात नाही गळ्या झोळत हारायला. सामनं पाहतो ना मी आता त्याचं. बाबू चाल हरे घरी जाऊ आपण, चाल. हऱ्याला जवळ विचारणं जाय ना, हऱ्याला का बिना जवळ सोडता का. कुकड्या तो पास लागीन द्याले. चला बंदेच्या घरी लेंडा. झोपूड पडते आता, काही खरं नाही. कोणाचं ऐकलं कोणाचं नाही त्यानं. नक्की शिवल्याचं ऐकलं असेल, शिवल्यानं स्पिन मारेल असेल त्याने. पण दादा कबलला पाहिजे ना, ढोरासारखा मार खाईन तो. हे काही खरे नाही. हे पुढे आता चौथवून जा, हेला भोगा जा उद्या. मित्र हो, व्हिडिओ पाहायला विसरू नका बरं. लाईक शेअर आणि कमेंट्स करा. हऱ्यान शिवल्या मेल्या आता उद्या.